माजी आरोग्यमंत्री आणि शिवसेना आमदार तानाजी सावंतांचं नेमकं चाललंय काय असा प्रश्न पडलाय। विधानसभेच्या निकालापासून तानाजी सावंत मतदारसंघात फिरकलेच नाहीत असा आरोप आता मतदार करू लागलेत। मंत्रिपद न मिळाल्याने तानाजी सावंत मतदारांवरच रुसल्याचं सांगितलं जातंय। आमदार तानाजी सावंत गेले कुठे? भूम परांड्यातील मतदारांकडून आमदारांचा शोध। मंत्रिपद न मिळाल्यानं आमदार मतदारांवरच रुसले। विधानसभा निवडणुकीत भूम परांड्याच्या मतदारांवर आश्वासनांचा पाऊस पाडणारे आमदार तानाजी सावंत गायब झाल्याचा आरोप होऊ लागलाय। निवडणुकीच्या प्रचारावेळी तानाजी सावंतांनी भूम परांड्यातील गावनगाव पिंजून काढलं होतं। मंत्री म्हणून केलेल्या कामाची यादी ते सादर करत होते। निवडणुकीचा निकाल लागला, नव्या सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात तानाजी सावंतांची वर्णी लागली नाही। आता मंत्रिमंडळात घेतलं नाही, यात मतदारांचा काय दोष? तानाजी सावंत सरकारवर रुसण्याऐवजी मतदारांवरही रुसले। नवं मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यापासून तानाजी सावंत धाराशिव जिल्ह्यातल्या त्यांच्या मतदारसंघात एकदाही फिरकले नाहीत असा आरोप मतदारांनी केलाय। एवढेच नाही तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांनाही ते गैरहजर असतात। इलेक्शन होऊन जवळपास निकाल लागल्यानंतर 9-10 महिने होत आले, त्या मतदारसंघात साधं फिरकलेले सुद्धा नाहीयेत आणि त्यांचं असं करायची ही काय पहिलीच वेळ नाहीये। याच्या अगोदर सुद्धा ज्यावेळेस ते 2019 साली निवडून आले होते त्यावेळेस सुद्धा अशाच पद्धतीनं जवळपास 3 वर्ष ते मतदारसंघामध्ये कसलेच फिरकलेले नव्हते आणि त्यांना आज त्यांचे कार्यकर्ते सुद्धा मला खासगीमध्ये भेटल्यानंतर सांगतात की आमची सुद्धा भेटायची पंचायत झालेली आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सुद्धा त्यांचं लक्ष नाही आणि अशा पद्धतीचा कारभार जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही स्पष्टपणे राजीनामा द्या आणि खुशाल तुम्ही जसे आहेत तसे पुण्यात राहा। त्याबद्दल आम्हाला काळजी नाही, कारण इथं प्रश्न उपस्थित करणाऱ्या आमदाराची या मतदारसंघाला गरज आहे, जी की तुमच्याकडून कधीही होऊ शकणार नाही। शिवसेना आपणच फोडली असा दावा करणाऱ्या तानाजी सावंतांचं शिवसेनेत बहुधा वजन जास्त असावं, त्यामुळे मतदारसंघात का जात नाही असा जाब विचारण्याची हिंमत शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याला होत नसावी। जेव्हा उद्योग मंत्री उदय सामंतांना त्यांच्या गायब होण्याबाबत विचारलं असता त्यांनी हे असं उत्तर दिलंय। नाही, निवडून आल्यानंतर प्रत्येक लोकप्रतिनिधीचा हा स्वायत्त अधिकार आहे की किती वेळा मतदारसंघामध्ये जायचं आणि किती वेळा मतदारसंघामध्ये जायचं नाही। त्याच्यामुळे ते का गेले नाही त्याच्यावर मला काय बोलायचं नाही। शेवटी त्यांची भूमिका काहीतरी किंवा स्ट्रॅटेजी असू शकते। तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत हे सध्या मतदारसंघाचा गाडा हाकतायत अशी माहिती आहे। वास्तविक पाहता मतदान जर तानाजी सावंतांना केलंय तर धनंजय सावंतांनी प्रति आमदार म्हणून काम का पाहावं असाही प्रश्न आहे। मंत्रिपदाच्या काळातले निर्णय आणि कंत्राटांवर आरोप झाल्याने तानाजी सावंतांचं मंत्रिपद गेल्याची चर्चा शिवसेनेमध्ये आहे। आता तेच तानाजी सावंत मतदारसंघात फिरत नाहीयेत। तानाजी सावंतांचं असंच सुरू राहिल्यास पुढच्या वेळेस सामान्य मतदार सावंतांची आमदारकीही खालसा करण्याची शक्यता नाकारता येत नाही। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव।